तात्या, काल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब करमाळा या ठिकाणी आले होते. त्यावेळेस त्यांनी मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये समावेश असल्याचं सांगितलेलं आहे. हो. नेमकं खरं काय? काल जी शिंदे साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे. आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये कुकडी डिव्हिजनकडून माहिती घेतलेली आहे, करमाळा पाटबंधारेकडून माहिती घेतलेली आहे. तर मांगी तलावाचा कुकडीच्या लाभ क्षेत्रामध्ये कुठेही समाविष्ट केलेलं नाही. त्यांनी काल हे आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी कुठल्याच्या आधारे दिली हे आम्हाला माहिती नाही, परंतु त्यांनी दिलेली माहिती 100% चुकीची आहे. आता तर त्यांनी काल जाहीरपणे सांगितलं की पावसाचं जे पाणी येतं किंवा कुकडी धरणातून जे ओव्हरफ्लोचं जे पाणी येतं ते त्याच अनुषंगाने ते कुकडीच्या लाभ क्षेत्रामध्ये मागे आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक विश्लेषण त्यांचं दिसून आलं. बरोबर आहे, परंतु त्याचं कागदावरती कुठेही नाही. ज्या वेळेस कुकडीच्या कॅनोलला किंवा कुकडीच्या धरणाला धोका पोचेल त्यावेळेस मांगीच्या कानोला नदीमध्ये ते पाणी सोडून दिलं जातं, परंतु अधोरेखित असं कुठेही कागदावरती ते पाणी मांगी तलावामध्ये आहे असं कुठेही कुकडीच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचा उल्लेख नाही. आता पुढची भूमिका काय राहील? पुढची भूमिका जर ह्यांनी मांगी तलावामध्ये मांगी तलाव कुकडीमध्ये समाविष्ट करावा किंवा रिटेवाडीसारखी उपसा सिंचन योजना गेली 10 वर्ष झालं ह्या रिटेवाडीचा बोलबाला चालू आहे, तसं उजनीवरून पाणी मांगी तलावामध्ये आणावं आणि तसं जर पाण्याची व्यवस्था केली तर त्यांनी पाणी न्यायला आमची काय हरकत नसणार नाही. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेमध्ये तरी मागे तलावाचा समावेश आहे का? तसं कुठेही कागदावरती नाही, फक्त ही आपले रिटेवाडीचा 8 तास 8 तास नाही, आपला फक्त मांगी तलावामध्ये पाणी त्यांनी कुठून तरी आणावं आणि मग ते पाणी उचलावं अशी तिथल्या शेतकऱ्यांची धारणा आहे. भूमिका काय? इथून पुढे भूमिका जर मांगी तलाव कुकडीमध्ये समाविष्ट नाही केला आणि त्यांनी जर सत्तेच्या जोरावरती पाईपलाईन नेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही पूर्णपणे विरोध करू. त्यांना पाईपलाईन करून देणार नाही किंवा येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करू किंवा मांगी तलावामध्ये शेवटचा पर्याय म्हणून जलसमाधी आम्ही घेण्यास सर्व शेतकरी तयार आहेत. आपण पांडुरंग पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून गाव या ठिकाणी काम पाहतो. नेमकं आपल्याकडे पाणी वापर संस्थेकडे अशा प्रकारची काय मागणी आली होती का की पाणी वापरण्यासंदर्भात? कुठल्या शेतकऱ्याला जर पाणी पाहिजे असेल, ते उपशातनं पाहिजे असेल किंवा संस्थेला पाणी पाहिजे असेल, त्यासाठी आधी शासनाला पाणी मागणी करावं लागते. आणि जर कुठल्या शेतकऱ्याला जर पाणी पाहिजे असेल तर त्याला संस्थेला पाणी मागणी करावं लागते. तशी कुठल्याही प्रकारची पाणी मागणीचं पत्र कुठल्या संस्थेला आलेलं नाही. पाणी मागणी न येता हे संस्थेच्या परस्पर पाणी वाटप झालेलं आहे असं दिसतंय. आपण या संदर्भात काय माहिती गोळा केली ना माहिती गोळा. त्यांनी मला रीतशीर 3ऱ्या महिन्यात माहितीच्या आधाराखाली त्यांनी मला लेखी दिलेलं आहे की 2025-26 मध्ये कुठल्याही प्रकारची तळ्यावर पाण्याची मागणी आलेली नाही आहे आणि आम्ही कुणालाही कुठल्या प्रकारचे नूतनीकरण करून दिलं नाही आणि पाण्याची मागणीच परवानगी दिलेली नाही. मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये समावेश लेखी दिले का? दिलं की समाविष्ट नाही म्हणून कुठल्या जळगावला जाणाऱ्या पाण्यासंदर्भात काय लेखी आले? नाही का? मांगी ग्रामपंचायतीला मागणी आली. क्षेत्रात समावेश नसल्याची अधिकृत माहिती तुमच्याकडे कशी आहे? आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये करमाळा पाटबंधारे विभागाला अर्ज केला होता आणि त्यांनी आम्हाला 2020 साली आम्हाला माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की मांगी तलावाचा कुकडीच्या लाभ क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे का असा आम्ही प्रश्न विचारला होता. तर पाटबंधारे विभागाने आम्हाला उत्तर दिले की मांगी तलावाचा कुकडीच्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट नाही. आता किती ग्रामपंचायती आता आपल्या या सर्वच आंदोलनाला किंवा आपल्या मांगी तलावातील पाण्यासंदर्भात आग्रही आहे आणि आपल्या सोबत आहे? सोबत 22 ग्रामपंचायती आहेत. आम्ही 22 ग्रामपंचायतीचे असे ग्रामसभेचे ठराव घेतलेले आहेत आणि प्रत्येक गावाने जे गावाचं ह्या मांगीच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे तर प्रत्येक गावाने आम्हाला ग्रामसभेचं पत्र दिलेलं आहे किंवा आमचं त्या पाण्याला विरोध आहे. पाणी पूर्णतः म्हणजे वाटप झालेलं आहे. पाण्याचं पूर्ण वाटप मांगी झालेलं आहे. प्रकल्पाचं पूर्णतः वाटप आधी झालेले आहे. 8 पाणी वापर संस्था कार्यरत आहे त्याच्यावर. शनेश्वर उपशाला बी आहे आणि खाली डाव्या कालव्यावर बी आहे. हे असं लिखी पत्र आहे आमच्याकडे. आणि राहिला विषय म्हणजे मांगी तळ्याच. मांगी तळं काय दरवर्षी भरत नाही. जेव्हा पाऊस पडेल अतिवृष्टी होईल तेव्हाच तळं भरतंय आणि त्या तळ्याचं पाणी तुम्ही परस्परच कुठल्याही योजनेला वापरू शकत नाहीत. शेतकऱ्याला तुम्ही ही आडगावच्या खालच्या लोकांची टोपल्यातली भाकरी ती तुम्ही भाकरी चोरून नेताय अधिकारात. ही चुकीचा अधिकार दाखवून तुम्ही पाणी चोरून न्यायला लागले, शेतकऱ्यावर अन्याय करताय तुम्ही. हे राम शिंदे साहेबाला माझं म्हणणं आहे.
तुम्ही आधी वरनं पाणी आणा, मांगी स्थळ फुल भरा, 8 माई ब्लॉक खाली शेतकऱ्यांना पाणी द्या. तुम्हाला काय पाणी न्यायचं ते न्या ना. तुम्ही वरनं पाणी आणत नाही तर खालचं पाणी तळच भरत नाही, त्यातलंच पाणी तुम्ही घेऊन चालले. चुकीची माहिती दिली असते. कुठली चुकीची माहिती? कालची माहिती चुकीची आहे पूर्ण. मागे तळ्यात त्यांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला संस्थेला मागणी केलेली नाही पाण्याची. बिगर मागणी करता ह्यांना पाणी मंजूर कसं काय झालं? आम्ही मागे तलाव किती एमसेफ्टीचा आहे? 850 TMCFTचा तलाव आहे, त्यातला 20% गाळ आहे. तलाव त्यात 100% भरत नाही, लिकेज आहे. 1.5 महिन्यात 10% त्यांनी ह्यावेळेचं माहितीच्या आधाराखाली मला ही दिलंय. 1.5 महिन्यात 10% बाष्पीभवन झालंय म्हणून इरिगेशनने मला पत्र दिलंय. मांगी तलावातील पाणी हळगावला जाऊ नये यासाठी आपण आंदोलन केले, रास्ता रोको केले. याला राजकीय कुणाचंच पाठबळ तुम्हाला म्हणजे भेटलं नाही शेतकऱ्यांना? काय झाले, सगळे जेवढे कर्मातले पुढारी आहेत ना तेवढे सगळे सत्तेतच आहेत. असू द्या की, पण ह्या संदर्भात आता मग आपली पुढची भूमिका काय आहे नक्की? ह्यात शेतकऱ्यांनाच पळावं लागणार आहे. जे सत्तेत आहेत ते खाली मान घालून बसलेत, म्हणजे आपण ते विरोध करायला तयारच नाहीत. आवाहन करणार आहे? शेतकऱ्यांनीच रस्त्यावर उतरायचं. आम्ही मागित रस्ता रोको केलंय, इथून पुढे आम्ही अजून आंदोलन तीव्र करू आमचं. किंवा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही शेतकऱ्यांना सांगून बहिष्कार घालू त्याच्यावरती. आता या झालेल्या इलेक्शन मध्ये पण आपल्याला आश्वासन मिळाले होते, याच्याबद्दल याचं काही व्हिडिओ वगैरे असतो? अहो, आश्वासनाचा विषय मागीचं तळ्याचं फक्त शेतकऱ्याच्या मतापुरता राजकारणापुरता वापर ही पुढारी लोक करायला लागले. इलेक्शन आलं की तळ्याचा विषय काढायचा, त्या राजकारणात त्याचा फायदा करून घ्यायचा. परत तळ्याकडे ह्यांचं कुठल्याही पुढाऱ्याचं लक्ष नाहीये. मागीचं पाणी सोडताना सुद्धा खाली 8 पाणी वापर संस्थेला प्रत्येक पुढारी आडवा येतोय. पाणी सुद्धा सुखासुख खाली येऊ देत नाहीत. करप्टेड अधिकारी आणून तिथं बसवलेत. खाली संस्थेचे कामं चालू आहेत, त्यात बी तुम्हाला सांगतो 8, 18, 19 लाखाची कामं आहेत, त्यात 1.5 2 लाखात कामं उरकलेत. सगळं अख्खं काम खराब करून ठेवले. कुठल्या सुद्धा कामाची अधिकृत माहिती इरिगेशन ऑफिसला सुद्धा नाहीये आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागद सुद्धा नाहीयेत. लोकप्रतिनिधीच्या संदर्भात आपली काय भूमिका असते? त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांचा प्रश्न आहे, त्यांना मतं पाहिजेत. कारण फायदा झाला का आता मांगी तलावाच्या ह्या संदर्भात राजकारण करून? कुणाला? लोकप्रतिनिधींना. आता इतके दिवस राजकारण करून फायदा करून घेतलाय, आता पाणी दिलंय दुसऱ्याला. लोकप्रतिनिधीला मांगी तलावाच्या लाभ क्षेत्रातल्या 1 नंबरची मतं इथल्या लोकांनी दिलेली आहेत लोकप्रतिनिधींना. परंतु लोकप्रतिनिधीचं कुठलंही या पाणी मांगी तलावासाठी कुठलंही लक्ष नाही. पण मांगी तलावाचं पाणी देण्यासाठी लोकप्रतिनिधी सगळ्यात जास्त लक्ष घातले असं आम्हाला या आजच्या प्रकरणावरून जाणवत आहे. कारण राम शिंदे असतील, बर्णे मामा असतील किंवा आपले लोकप्रतिनिधी असतील, ते रोज एका रेल्वेने प्रवास करतात. मग यांना माहिती नव्हतं का मांगी तलावाचं पाणी हळगावच्या कृषी महाविद्यालयात चाललेलं आहे? जाणून बुजून कानाडोळा करत आहेत. आणि करमाळ तालुक्यातले लोकप्रतिनिधी किंवा इथले पुढारी सांगतात की संजय मामा बाहेरचे. पण संजय मामा बाहेरचे असून त्यांनी पहिल्या दिवशी आम्ही ज्यावेळेस रास्ता रोको आंदोलन केलं त्यावेळेस आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मग तुम्ही तालुक्यातली भूमिपुत्र असून सुद्धा तुमचा आम्हाला कुठं पाठिंबा नाही किंवा कुठला सुद्धा आधार नाही. तुम्ही त्यांच्या वळसणीला जाऊन बसताय, त्यांच्या ताटाला ताट लावून जेवताय. मग तुम्हाला हे माहिती नाही का की मांगीचं पाणी हळगावला चालले म्हणून? ह्या सर्व गोष्टी ठरून चाललेल्या आहेत. कुठल्याही लोकप्रतिनिधीचा आमच्या शेतकऱ्यासाठी पाठबळ नाही. ते वेगळ्या पद्धतीने पडद्याआडून सूत्र हलवत आहेत. हिताचं उन्हाळा आवर्तनातलं 3रं पाणी चालू पाणी बंद केलंय आणि ते पाणी शिल्लक ठेवून पाणी शिल्लक आहे असं दाखवतात. 3रं पाणी बुडवलंय शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांकडनं 3 पाण्याचे पैसे घेतले त्यांनी आणि पाणी 1 बुडवलंय ह्यांनी. फक्त कशासाठी की तळ्यात पाणी शिल्लक आहे ते दाखवायसाठी. शिल्लक पाणी ह्यांनी नेलंय. तळ्यात पाणी शिल्लक राहू शकत नाही. ह्यांनी मुद्दामून 1 पाणी 1 आवर्तन बुडवलंय. शेतकऱ्यांचे ऊस जाळलेत ह्यांनी, अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी मिळून. क्लास 3चे आणि क्लास 4चे अधिकारी क्लास 2च्या खुर्चीवर बसवलेत इथं करमाळ्यात. त्यांना कुठल्या प्रकारची शासनाच्या कामकाजाची माहिती नाहीये आणि काही सुद्धा करत नाहीये. ते या बाबीचं महत्व त्यांना कळत नाही, त्यांना लक्षातच येत नाही. क्लास 4चा अधिकारी क्लास 2च्या खुर्चीवर बसलाय. करमाळ्यात जी शाखा क्रमांक 1चा शाखा अधिकारी आहे तो क्लास 3चा का 4चा माणूस आहे, त्याला क्लास 2च्या पोस्टवर बसवलंय. त्याला काय विचारायला गेलं ती म्हणून तुम्हाला अधिकार दिलेले नाहीत, मला दप्तर दिलेलं नाही, मला कुठली कारवाई करता येत नाही, असे सरळ सरळ उत्तर आहेत त्यांची. आणि मग ह्यांना पाणी द्यायलाच बरं जमतंय वरती. दादा, रायगावच्या नेमका ह्या मांगी तलावातील पाण्याच्या संदर्भात काय भूमिका असते? रायगावकरांचा जवळजवळ 20-25% भाग हा मांगी तलावाखाली, मांगी तलावाच्या बॅकवॉटरच्या अंडर येतो. आम्ही मांगी तलावाच्या वरच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला फुगवट्याचंच पाणी वापरायला मिळतं. आणि जर
ही हळगावला जर पाणी दिलं तर आमच्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे आणि आमच्या जमिनी या तलावासाठी गेलेल्या आहेत. याचा मोबदला जरी मिळाला असला तरी पण आमचाही या पाण्यावर हक्क आहे आणि आमचा हळगावला पाणी देण्यास विरोध नाही, पण कुकडीचं पाणी जर मांगी तलावात आणलं तर पाणी नेण्यास काय हरकत नाही. आमची जवळजवळ 5,000 लोकसंख्येचं आमचं रावगाव हे गाव आहे. मांगी तलावातून 9 किलोमीटर जवळजवळ आमची पाईपलाईन आहे. अशा जवळजवळ 7 ते 8 वॉटर सप्लाय या तलावावर अवलंबून आहेत. तरी भविष्यात पिण्याच्या पाण्यातसुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तरी आम्हाला शासनाला कळकळीची विनंती की शेतकऱ्याचा अंत न पाहता हळगावला चाललेलं पाणी थांबावं आणि वरून येणारं कुकडीचं पाणी मांगी तलावात आणावं अशी मी आपणाला विनंती करतो. सर्व माध्यमाच्या वतीनं विनंती करतो. आपली काय भूमिका असते? आता कालच मला वाटतं सुजिता त्यात तुम्ही पत्रकार सगळे होतात, पालकमंत्री आपले राम शिंदे साहेब इथं येऊन गेलेत, तर ते हसतच चेष्टा करून गेल्यासारखे गेलेत आहे. तर ते चुकीचं आहे. त्यांनी काय करायला पाहिजे, अगोदर पाणी आणलं पाहिजे. ते म्हणतात बाबा तुम्ही एवढी मुलं शिकतात आणि त्याला तुम्ही विरोध करताय. मुलं शिकतात आहे, आमचेच शिकतात, पण शेतकरी बी तुमचाच म्हणजे आमचाच भरकटला जातोय ना. दोन्ही गोष्टीचा विचार करून त्यांनी अगोदर पाणी आणा, नाही तर आमचा विरोध होणार त्याला. आधी पाणी आणलं तर आम्ही त्यांच्या मोटर चालू करायला जाऊ, तिथं सहकार्य करू त्यांना.